मुखं करोति वाचालं पुंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंदमाधवम. मुक्याला हे बोलतं करणाऱ्या आणि ज्याला चालता येत नाही अशा पांगळ्या माणसाला सुद्धा पर्वत लंघन करून जाण्याची शक्ती देणाऱ्या माधवाला वंदन करून आजचा विषय आपण पुढे घेऊन जाऊया. श्रीमद आद्य शंकराचार्यांचं चरपट पंजरिका स्तोत्र हे मानवी जीवनाला आकार देण्यासाठी, मानवी जीवन अधपतनाकडे जे जात आहे त्याला अधपतनाकडून ऊर्ध्वगमन करण्यासाठी, त्याला जागृत करण्यासाठी मानवाला त्यांनी काही गोष्टींचा संदेश दिलेला आहे. माणूस कुठे कुठे चुकतो आहे याचंही त्यांनी दिग्दर्शन आपल्या या स्तोत्रामध्ये त्यांनी केलेलं आहे. माणसाची कशी त्रेधा तिरपट उडते आहे हेही त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आजचा आपला 8वा स्तोत्रातला मंत्र आहे तो म्हणजे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे नहीं नहीं रक्षती डुकरुई करणे. अंतकाळ आल्यानंतर नुसतं घोकून आपलं कल्याण होणार नाही. त्यासाठी तू आतापासून श्रीकृष्णाला भज, कृष्णाची भक्ती कर, असं शंकराचार्य अतिशय तळमळीनं आपल्याला हे सांगत आहेत. त्यासाठी जीवनाच्या ज्या अवस्था आहेत त्या अवस्था आपल्या पुढे ते मांडतायत की अरे तुला वाटतं का हे जीवन म्हणजे हे शेवटचं जीवन आहे असे आहे नव्हे. पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुन्हा जन्म आहे पुन्हा मरण आहे. मग आपल्याला वाटेल पुन्हा जन्म असेल तर का असे ना, आपल्याला काय व्हायलंय. अरे पण त्या जन्माने मृत्यूच्या यातना आहेत ना, ज्या आपल्याला माहित नाहीत, समजत नाहीत, कळत नाहीत, त्याच शंकराचार्य आपल्या पुढे मांडतायत. मृत्यू लोकामध्ये पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो, पुन्हा पुन्हा मृत्यू येतो आणि ही काही सोपी गोष्ट नाहीये. बघा, आईच्या गर्भामध्ये राहावं लागतं, काळाकुट्ट अंधार, आणि त्या ह्याच्यामध्ये सुद्धा तशा अवस्थेमध्ये खाणं पिणं मल मूत्र रज ह्याच्यामध्ये त्याला राहावं लागतं. सोपी गोष्ट नाहीये. पण काय होतं, भगवंताची ही एक मायाच आहे, एक आपल्यावर आशीर्वाद आहे की हे सगळं दुःख आहे, पण माणूस जन्म घेतल्यानंतर हे सगळं दुःख विसरतोय. याविषयीची गोष्ट सांगितली जाते बघा. या त्रासाला कंटाळून जीव काय म्हणतो माहितीये का, या त्रासाला कंटाळून, गर्भातल्या त्रासाला कंटाळून तो जीव काय म्हणतो की देवा तू मला बाहेर काढ, मी आल्यानंतर ना तू जसं सांगितलेलं आहे त्याप्रमाणे वागेल, तुला जसं वाटेल त्याप्रमाणे मी कार्य करील. हे सगळं येतो, पण जसं दुःख विसरतो तसं दिलेलं वचनही तो देवाला विसरतो आणि पुन्हा आवाज काढतो. जन्मल्या जन्मल्या आवाज येतो, कवा 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 कवा, मी कवा म्हटलं. विनोदाचा भाग सोडा यामधला, पण यामधून सांगायचं हे आहे की जन्माचं जे दुःख आहे ते खूप दुःख गहन आहे. आणि अशा या दुःखामधून तुला पार जर कोणी घेऊन जात असेल, इह संसारे खलु दुस्तारे, फार अवघड आहे बाबा, हा संसार आहे, हा खूप अवघड आहे. आणि या अवघड संसारातून तुला बाहेर जर कोणी घेऊन जाणार असेल तर तो केवळ एक मुरारी आहे. म्हणून तू मुरारीचं भजन कर, म्हणून तू मुरारीची भक्ती कर, म्हणून तू मुरारीच्या जीवनाला समजून घे. बघा, आपल्याला वाटतं
हाच जन्म आहे, पुढचा जन्म नाहीये, तुम्ही काही सांगता. भगवद्गीतेमध्ये सांगितलेले जातस्य हि ध्रुव मृत्यू ध्रुवं जन्म मृतस्य च तस्मात परिहार्यर्थे न त्वं शोचितुमर्हसि. जो जन्माला आलाय तो मरणार आहे आणि जो मृत्यू पावलेला आहे तो पुन्हा जन्माला येणारच आहे. म्हणून अशा गोष्टीचं तू शोक करू नको, असं भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत. ते अर्जुन म्हणजे आपण आहोत. अर्जुनाला सांगितलं म्हणजे आपल्याला सांगितलेलं आहे ती गोष्ट. म्हणून या जन्माचं आणि मृत्यूचं इथंच तू शोक करत बसू नको, तू तू तुझं कार्य कर, असं त्या ठिकाणी अर्जुनाला त्यांना सांगायचंय. कर्म करण्यासाठी, प्रेरणा देण्यासाठी, कर्म प्रवृत्त करण्यासाठी, कर्म विसरलेला, रस्ता विसरलेला माणसाला रस्ता दाखवण्याचं काम भगवद्गीतेमधून देवांनी केलेलं आहे. त्याचं कामच नव्हतं आणि ते त्याला करायला लावलं असं नाही. अर्जुनाचं कामच होतं आणि तेच काम तो करायचं. थोडंसं द्वंद्व निर्माण झालं आणि ते द्वंद्वातून बाहेर काढण्याचं काम श्रीकृष्णाने केलेलं आहे. तसं आमच्या जीवनामध्ये सुद्धा ज्या ज्या वेळेस अशी द्वंद्व निर्माण होतील त्या त्या द्वंद्वातून बाहेर काढण्याचं काम फक्त आणि फक्त भगवान श्रीकृष्ण आपल्या करतील. म्हणून म्हटलेलं आहे की भज गोविंदम गोविंदम भज मूढमती प्राप्ते सन्निहिते मरणे नाही नाही रक्षती डुकरूही करणे. शेवटी घोकल्यानं किंवा शेवटी अभ्यास केल्यानं आम्हाला त्याचा उपयोग होणार नाही. त्यासाठी जो काळ आज माझ्या हातात आहे तेव्हापासूनच मला ही सुरुवात केली पाहिजे. कारण कसं असतं पहा की जन्म मृत्यूचं दुःख हे खूप अवघड आहे. मृत्यूचं तरी काय लवकर आहे का? पहा ना, शरीर थकते, दात नसतात, खाल्लेलं पचत नाही, झोप येत नाही, डोळ्यानं दिसत नाही, कानानं ऐकू येत नाही, हात थरथर कापतात. घरच्या माणसापासून माणूस दुर्लक्षित होतो. जो एक तालामध्ये त्याचं जीवन जगलेला असतो तो एका, त्या ताल त्याचा सगळा निघून जातो, कुणी विचारित नाही. आणि मग अशा वेळेस काय म्हणू की दुर्लक्षित असं जीवन आहे, ते खूप दुःख होतं. मग आणि या दुःखातून सावरू कोण शकणार आहे? या दुःखातून केवळ भगवंत आमचा साथी राहणार आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे भज गोविंदम भज गोविंदम. बरं, एवढा मृत्यू येईपर्यंतचं दुःख तर आहेच आहे आणि मृत्यू शरीर पण लवकर सुटत नाही. कारण माणसाची कुठं ना कुठे आसक्ती ही राहिलेली असते. या आसक्तीमुळे तो शरीर अटकत राहतं आणि हे गेल्यानंतर तरी मृत्यूनंतर सुद्धा अनंत यातना आणि अनंत दुःख आहेत. याचं जे वर्णन आहे ते गरुड पुराणामध्ये आपल्याला वाचायला मिळतं. तोही काय काळ म्हणजे फार सोपा काळ नाहीये. आणि म्हणून अशा अवघड कठीण प्रसंगामध्ये मला मार्गदर्शन जर कोणी करू शकणार असेल तर ते आहे फक्त आणि फक्त गोविंद भगवान श्रीकृष्ण. हेच मला मार्गदर्शन करू शकतात. कारण गरुड पुराणानुसार अत्यंत वेदनामय जीवन माणसात चालत असतं. माणूस मेला की लागलीच जन्म हा मिळत नसतो. तो जो जीव आहे त्या जीवाला पुन्हा शुक्रापर्यंत यावं लागतं आणि तो जो काळ असतो आणि शुक्र असा तयार होत नसतो कुठेही किंवा फार लवकर तयार होतो अशातला भाग नाही. त्याला सुद्धा खूप दिवस लागतात. त्याचं एक शास्त्र आहे वेगळं. तो विषय जेव्हा येईल तेव्हा आपण त्याविषयी विचार करूया. पण अवघड खूप आहे हे या ठिकाणी उद्रुक करायचं आहे. मायेचं पांघरून घालून देव मात्र ह्या दोन्ही गोष्टीचा विसर पाडतो. ही देवाची किमया आहे आपल्यावर. मृत्यूचंही आपल्याला दुःख नंतर वाटत नाही, जन्माचंही दुःख वाटत नाही, कारण त्याच्यावर एक पांघरून घातलेलं. बरेच जण मग हे पांघरून काढायचा प्रयत्न करतात. मी पहिल्या जन्मात काय काय होतो, पुढचा जन्म कसा असेल. अरे, तुला तुझ्या मोठ्या माणसांनी सांगितलंय की ही गोष्ट आहे ना, ही करायची नाही, ही गोष्ट उघडून बघू नको.
आता उघडून बघू नको याचा अर्थ त्याच्यामध्ये तुझं हित नाही. हित नाही, मग ज्याच्यामध्ये हित नाही त्यामुळं महाजनो येन गतस्य पंथा, मोठ्या माणसांनी सांगितलं त्याप्रमाणे त्या रस्त्यानं माणसानं जायला पाहिजे. पण माणूस उगाच उघडायला लागतो, माझा भूतकाळ कसा होता, माझा भविष्यकाळ कसा असेल. अरे तुझं जे जे सत्याचं वर्तमान जीवन आहे त्याचा आनंद घेत राहा, मागचं काढू नको. कारण भगवंतानं मायेनं ते झाकून टाकलंय, म्हणजे ते झाकावं किंवा झाकणं हे माझ्या हिताचं आहे, मानव जीवनाच्या हिताचं आहे. आणि ते जर नसेल तर, आणि तुम्ही उगत जर कळालं की अरे हा जो माणूस आहे गेल्या जन्मात आहे आणि 5 कोटी त्याच्याकडचं आपल्याला कर्ज देणं असेल तर किती अवघड होईल. म्हणून उदाहरण सांगितलं, म्हणजे कर्जाचंच म्हणून नाही, एखाद्या दुसरे पण काही गोष्टी असू शकतात ना माणसाच्या जीवनामधल्या, दुश्मनी सुद्धा असू शकते. मग असं न होण्यासाठी भगवंतानी मायेचा पडदा टाकलेला आहे. ती कुठली गोष्ट आठवत नाही, हा एक खूप मोठा उपकार आहे. आणि म्हणून भगवंताचे उपकार जाणून त्याचं सतत सतत स्मरण करणे, त्याच्या जीवनाचं चिंतन करणे, तो ज्या प्रकारे जीवन जगला तशा प्रकारचं जीवन आपण सुद्धा जगण्याचा प्रयत्न करणे, म्हणजेच भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. प्राप्ते सन्निहिते मरणे नाही नाही रक्षिती डुकरी करणे, पुन्हा उपयोग होणार नाहीये. बघा, आणखीन एक भगवद्गीतेमध्ये एक दाखला दिलेला आहे बघा, की भज गोविंद. तुम्ही मोप म्हणाला तो भज गोविंदम ह्यानं काय होणार आहे हो, असं केल्यानं काय होईल. तर भगवान श्रीकृष्णाने स्वतः सांगितलेलं, काय सांगितले, जन्म कर्मच मे दिव्यम दिव्यमेवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देह पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. काय सांगितलं, जो माझे दिव्य जन्म आणि कर्म जाणतो. बघा काय सांगितलं, त्यानं नाव घ्यायला सांगितलंय, माझे दिव्य जन्म आणि दिव्य कर्म जो जाणतो त्याला पुन्हा नाही येर झार, त्याची सरली येर झार, झाला सुफळ संसार. असं त्याचं जीवन होणार आहे का. भगवंताने आश्वासन दिले, गीता ही आश्वासनांनी भरलेली आहे. म्हणून भगवंतानी सांगितलेलं आहे त्या मार्गाने निश्चित जाणे. आणि शंकराचार्यांनी सुद्धा तेच सांगितलं, भज गोविंदम. म्हणजे मग आपल्याला पुढे याच्यातून जायची गरज नाही, स्वतःच्या घरी आल्यानंतर कुठं जायची गरज नाही. प्रवास फिरत असतो आपण, प्रवासाला निघाल, ह्या गावाला त्या गावाला त्या गावाला जा, तर सारखा प्रवास चालूच राहणार आपला. पण घरी आल्यानंतर निवांत बसायचं. तसं हे गोविंदाचं घर आहे. जर त्याला शरण गेलो म्हणजे त्याचं जन्म, त्याचे कर्म त्यानं कसे कसे केले, आणि तसे केले नुसतं जाणणं नाही, तर त्यांनी जशी कर्म केली त्या रस्त्यानं आपण सुद्धा जाणं, ही खरी त्यांची भक्ती आहे, त्यांचा जन्म. आणि श्रीकृष्णाचं जीवन तर एवढं विशाल आहे, एवढं काय म्हणू की ताकद देणार आहे, उष्मा देणार आहे. आपण त्या दृष्टीने विचारच केला नाही हो. आम्ही काय फक्त दही खाणारा कृष्ण एवढाच आपण विचार केला. दही खाणारा तर आहेच हो, खेळणाराही आहे, पण राजनीती निपुण कृष्ण, मुत्सद्दी कृष्ण, असे कितीतरी त्यांचे येतं. सत्यप्रिय असलेला श्रीकृष्ण, तत्वज्ञ श्रीकृष्ण, असे कितीतरी त्यांचे रूप आहेत. सखा श्रीकृष्ण, मित्रासाठी कसा आहात तू, पती म्हणून त्यांची भूमिका त्यांनी कशी मांडलेली आहे, कशी केलेली आहे. एक ना अनंत गुण आहेत, अनंत गुणांचं भांडार म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहे. आणि अशा भगवान श्रीकृष्णाचं आपण स्मरण हे केलं पाहिजे. त्यांच्या जीवनाचं, त्यांच्या कार्याचं स्मरण हे सतत सतत असलं पाहिजे. पुन्हा आणखीन एक श्लोक सांगितलेला आहे पहा, मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम शाश्वतम नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धीत परमांगताः. जो माझ्यापाशी येतो ना
त्याला पुन्हा दुःखाच्या घरात जन्म घ्यावा लागत नाही. आज जर आम्हाला वाटत असेल की हे दुःख आहे, पण जर भगवंताची जर आम्ही भक्ती केली तर आम्हाला पुन्हा या दुःखाच्या वावटळीमध्ये सापडण्याची गरज नाही. तो महात्मा परमसिद्धीला पोहोचतो. नाप्नुवन्ति महात्मान संसिद्धी परमांगता. परमगता, परमागतीला पोहोचतो तो महात्मा बनतो. आ ब्रह्मभवना लोका पुनरावर्तिनोऽर्जुन मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते. ब्रह्मलोकापर्यंत, सर्व लोकापर्यंत, ब्रह्मलोकातल्या लोकांना सुद्धा मरण आणि जन्म आहे. आ ब्रह्मभवना लोका पुनरावर्तिनोऽर्जुन, पुन्हा यावं लागतं, पुन्हा जावं लागतं. पण मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते. पण जर जो माझ्यापाशी येतो त्याला मात्र पुनर्जन्म नाही. त्याला मात्र पुन्हा पुन्हा येरझार करण्याची गरज नाही. म्हणून शंकराचार्यांनी उगं सांगितलं असेल का हो, सगळं सोडून गोविंदालाच भजा म्हणून. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. अरे मूर्खा, त्या गोविंदाला भज, गोविंदाच्या जीवनाचं स्मरण कर, गोविंदाला शरण जा. त्यांनी ज्या प्रकारे जीवन जगले तसं जीवन बनवण्याचा तू प्रयत्न कर, तर तुझ्या जीवनाचं कल्याण आहे. तुला कुठल्याही गोष्टीचा त्रास होणार नाही. अर्जुनानं जीवन सोपवलं, अर्जुनाच्या जीवनाचं कल्याण झालं. बघा, एक असं जीवन आहे की कौरव पक्षामध्ये राहत होतं, पण तरी सुद्धा कृष्णाचं आवडतं चरित्र होतं. आणि कृष्णाने शेवटी आयुष्याच्या म्हणजे काय म्हणू, परलोक मार्गाला जाताना सुद्धा ज्याची आठवण केली ते कोण होते? महात्मा विदुर. कारण त्यांचं जीवन सुद्धा कृष्णाला आवडेल असं जीवन होतं. म्हणून आमचं जीवन सुद्धा भगवान श्रीकृष्णाला आवडेल असं बनवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आणि तेच खऱ्या अर्थानं भज गोविंदम असणार आहे. म्हणून त्या तसं जीवन आपण बनवण्याचा प्रयत्न करूया. आद्य शंकराचार्य आणि भगवंत यासाठी शक्ती देवो. एवढं बोलून या ठिकाणी थांबूया. जय श्रीकृष्ण.